मुंबईतच राहिलोय हे डाक आम्ही मुंबईत राहिलोय. काय नाही नाही देतो चालू केले का बघ. संडी दादा तर नमस्कार मित्रांनो, आपण आज पुसेगाव हिंदकेसरी मैदानात 2025 पूर्ण दिवस आपण थांबलेलो आणि खूप वाट बघत होतो अशी नक्की म्हणजे फायनल कोण नेणार. तर आज आपल्या म्हणजे दोन आदत वासरं होती, एक सचिन होता आणि एक लक्ष होता. तर आपण नवनाथ दादांना विचारू. तर दादा काय बोलाल आजच्या गुलालाबद्दल? बोलण्यासारखं म्हणजे त्या एवढ्या मोठ्या मैदानात म्हणजे एक नंबर मिळाला मोठी गोष्ट आहे. आणि मेन म्हणजे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला हीच भरपूर झालं. त्यांचा आशीर्वाद होताच म्हणून एक आपण प्रथम क्रमांकाची ढाल मिळवली. हो. तर दादा आजच्या म्हणजे नक्की तुमचा पायरा कसा काय झुलून आला? पहिला म्हणजे पहिलं वडकीत पळालेलंच होतो आम्ही, पण आमचं चाललं होतं की नियोजन नाही करायचं कारण की पब्लिक जास्त असतं, वासरू थोडं दमवतं, गर्दी बघितली की त्रास देतो, त्याच्या हिशोबाने नाही चाललं होतं. पण ते बल्लाळ सर आणि आपले मित्रमंडळ आहेत त्यांचं सगळ्याचं म्हणणं होतं की नाही काय जरी झालं तर पळायचं. तरी त्यातून बल्लाळ सरांनी सांगितलं की आम्ही पावती टाकल्या, तुम्ही निर्णय करा आता काय करायचं ते. तर दादा आजची म्हणजे गटाची काय धावपळ होती? गटाची धावपळ तशी चांगली पद्धतीने झाली, चांगली गाडी पळाली. आणि आपल्या सेमीला सेमीला एकदम म्हणजे टॉपच नंदी होते, त्यातून यश मिळालं थोडं. हां, टॉप तरी कोणते नंदी होते? आता तसं सम्राट होता आणि राजा, ती जोडी म्हणजे खूप टॉपची. तर दादा म्हणजे काय सांगाल आता शेवटचा तुमचा हे होता म्हणजे फायनलचा राऊंड होता, तर तुम्हाला एक असं धाकधुकी असेलच ना? बाकीचे नंदी सुद्धा चांगलेच होते पळणारे, काय नाही धाकधुकी म्हणण्यापेक्षा थोडं सेमीला पळून आल्यानंतर वासराला लागल्यानंतरच वाटत होतं की पळवायचं का नाही पळवायचं. परत नंतर ठरलं की पळूया, जे काय मिळेल त्याच्यात आपलं समाधान आहे. आपली काय अपेक्षा एक नंबरची किंवा कुठली नव्हती, म्हणजे जे मिळेल ते समाधान होतं. म्हणजे नक्की कुठे लागलेलं आणि कधी लागलेलं? थोडं सेमी पळून आल्यानंतर थोडं छकड्यात गुतागुती झाली. मागल्या वेळी ते लागलं होतं त्याच जागी डबल परत लागलं. कुठे पायावरती? पाठीमागला पाय आहे त्याच्या जागी थोडं मागे कुठे लागलेलं? खुराच्या वर लागलेलं थोडं. मागे कुठे लागलेलं? ह्याच्यात मागल्या मैदानात एक लागलं होतं त्यावेळेस. तर दादा आता मी तुम्हाला विचारतो या लक्षाच्या खरेदीबद्दल. खरेदी दादा कुठून केली? खरेदी औंढीमधून केली होती. मग शिराळात तिथून केली तर नक्की म्हणजे कितीची केली होती? 1,71,000ची खरेदी होती. मग तेव्हा तो घेतला तेव्हा आदत होता का काय? आदतच होता ना, आता पण आदतच आहे. आता पण आदतच आहे. तेव्हा तो घेतला तेव्हा कोणाच्या दावणीला पळत होता का? पळत होता, पण ते 2-3 ठिकाणी पळून आला होता. वासरू इद्र असल्यामुळे कोण घेत नव्हतं, थोडं दमवतं सांभाळायला वगैरे. नियोजन करताना थोडा त्रासदायक आहे, म्हणजे एक जागी थांबत नाही वासरू. तर दादा मला म्हणजे असं आता दुसरे एक भाऊ होते, आता ते बोलत होते, ते भाऊ कोण? ते प्रथमेश पाटील, म्हणजे आपलं माझं नाव नवनाथ जगदाळे, माझा कोण सांभाळ आहे त्यांच्याजवळ आहे, प्रथमेश पाटील वनवासमाची. तर दादा काय बोलाल त्यांच्याबद्दल? कारण तुमचा कोण सांभाळणं, आता तुम्ही तिथे नसतात तरी तुमच्या मागे ते चांगल्या प्रकारे असं कोण सांभाळतात? नाही, त्यांचं सांभाळणं म्हणजे त्यांच्या मुलागती ते सांभाळतात. एवढं म्हणजे बारीक लक्ष असतं की वासरानं काय खाल्लंय किंवा त्याला खाया घालताना सुद्धा स्वतः भरवत बसतात. एवढ्यापर्यंत मी बघितलेलं आहे. म्हणजे आपल्या समोरच करतात असं नाही. ज्यावेळेस अचानक जातो आपण कधी कधी एखाद्या वेळी बाबा मी आलोय, तरी तिथं बघितल्यानंतरच समजतं की बाबा माणूस. आणि माझ्यापेक्षा त्यांना पण दिवस थोडं वाईट आलं होतं, त्यांचं पण दिवस चांगले यावं त्या हिशोबाने ते पण प्रयत्न भरपूर करतात. नक्की वाईट दिवस म्हणजे काय वाईट दिवस आले होते? वाईट दिवस म्हणजे क्षेत्रच असं आहे की तुम्हाला चांगलं दिवस पण दाखवतात आणि वाईट दिवस पण दाखवतात. त्यांचे पण 2.5 वर्षाचा बॅड पॅच झाला, माझा पण 2.5-3 वर्षाचा बॅड पॅच होता. त्यात बैल मला चांगली लागत नव्हती. त्यांचं थोडं काही नियोजनामुळं थोडं बॅक फुटलं होतं. आता त्यांचं म्हणजे दोन्ही गोष्टी योग्य रीतीनं होत आलेत. आता त्यांचं बॅट पाईट म्हणजे काय, कोणते नंदी होते त्यांचे? नंदी आता तसं त्यांच्याकडं बरेच येऊन गेलेत, म्हणजे सांगता येणार नाही मला एवढं डीपमध्ये, पण बरेच येऊन गेलेत नामांकितच. ना तुमच्याकडे बॅट पाईज म्हणजे काय काय बॅड झालं पॅच म्हणजे या क्षेत्रात मी आल्यापासून मला म्हणजे नंदी पण असे लागले नाही न थोडं म्हणजे नाहीच मिळालं, यश मिळालं नव्हतं. म्हणजे त्याच्यात क्षेत्रातून असं मी बाहेरच पडणार होतो. त्यातून आता म्हणजे हे झालं ते
अजून विचार करायचा. तर दादा तुम्ही तुमचं कोण त्यांना सांभाळायला देण्याचं कारण काय होतं म्हणजे असं? नाही, माणूस प्रामाणिक आहे आणि त्यांचं नियोजन एकदम परफेक्ट असतं. वासराला एवढ्या चांगल्या प्रकारे जपतात की म्हणजे सांगायसारखं नाही. तर दादा म्हणजे तुमच्या घरी काही असं प्रॉब्लेम वगैरे काय तुम्ही कामाधंद्यात बिझनेसमधील? मी माझा व्यवसाय आहे पुण्यामध्ये आंबेगाव म्हणून, आंबेगावमध्ये श्रीनाथ ज्वेलर्स नावाने. त्याच्यामुळे मी जास्त करून मोठ्या मैदान असेल 1-2 त्यावेळेसच येतो. शक्यतो बारके छोटे मोठे असले तर त्यांचं तेच नियोजन करतात. मी काय आता ऑनलाईनच जास्त करून बघतोय. तर दादा नक्कीच म्हणजे तुमचा बिझनेस सांभाळून तुम्ही आज इकडे आले, मोठं मैदान होते म्हणून. हो. आणि इतर मैदानात कधी असं? इतर मैदानात नाही कधी गावी आलो, समजा बाय चान्स असेल आपलं, समजा तारीख समजा 16 तारखेला मैदान असेल आणि आपण 17 तारखेला येणार असेल तर एका दिवस गाठूनच होतं नियोजन. नाही तर शक्यतो असं वेळ काढून जमतच नाही. दादा तुम्हाला ही आवड आहे वाडवडिलांपासून लागलेली आहे का तुमच्यापासून? नाही नाही, माझ्या घरी पहिल्यापासून बैलं होती, म्हणजे शेतीची बैलं होती, प्लस तेच बैलं पहिले पळून नंबर करत होते. तेव्हापासूनच आपल्या घरी बैल होते ना. आता आम्ही एक 4-5 वर्षापूर्वी आमचा घरचा बैल विकला, तोपर्यंत आमच्या घरी बैलच होते. घरचा बैल विकण्याचं कारण काय? वडिलांची तब्येत बरोबर नसल्यामुळं आता ते वडील थोडे म्हणजे एक्सपायर झाले, त्यांच्या हॉस्पिटलच्या कारणावास्तव बैल विकला आपण. असं मित्रांनो म्हणजे एखादी आवड असतो पण आपल्यावरती एखादा आपट संकट येतो तेव्हा एखाद्या मालकाचा असो नाही तर नॉर्मल माणूस असो आवडत्या वस्तूंचं त्यानं विक्री करावं लागतो, कारण नाईलाज असतो तो एक. घरात बघणारच कोण नाही ना त्यावेळेस. आता म्हणजे मी एकटाच आहे, मला भाऊ नाही, माझे 3 बहिणी. मग ते काय सगळं नियोजन करायचं, एक तर आईवरतीच सगळं ओझं येत होतं त्यावेळेस. माझी म्हणजे गावात एक बहीण आहे, ती कमी जास्त बघायची, पण शेवटी आपण त्यांना किती त्रास द्यायचं हे आपल्यावरती आहे. त्याच्यामुळे तो निर्णय घेतला की बैल विकायचा. ज्वेलर्सचा धंदा तुमचा स्वतःचा आहे का काय? स्वतःचा आहे माझा. आंबेगावमध्ये एक आहे आणि आपलं खेड शिवापूरला 2 आहेत. असं म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव आणि श्रीनाथ ज्वेलर्स खेड शिवापूर अशी 2 शाखा आहेत. मग दादा तुम्ही तर बोलता म्हणजे एक अशी वाईट वेळ आलेली, मग तुम्ही ज्वेलर्सचा धंदा वाईट वेळेतून डायरेक्ट ज्वेलर्स म्हणजे ही सामान्य गोष्ट नाही, यातून निघाले कसे? यश म्हणजे त्यात आपल्याला म्हणजे घरातून सपोर्ट भेटला बहिणीकडून, त्या सपोर्टमुळं मी कुठंतरी वरती आलो आणि चांगल्या पद्धतीनं झालं सगळं. बहिणीचं म्हणजे तुमच्यावरती खूपच जीव दिसतंय त्यांच्या मुलं. सगळ्यात 3 बहिणी आहेत, 3 बहिणीचा माझ्यावर जास्त जीव आहे. मी तर म्हणजे आजपर्यंत असं बघितले म्हणजे बहीण भावाच्या राखी बांधते, बहिणीला संकट आल्यानंतर भाऊ तिच्या वाईट काळात सपोर्ट करतो, आणि आज तुम्ही दाखवून दिलं बहीण सुद्धा वाईट काळात सपोर्ट करते. काय म्हणजे आपल्या बहिणींचं नाव काय आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला समजू दे ना, जी चांगली बहीण आहे म्हणजे आपली बहीण सगळ्यांची. तर त्या बहिणीमुळं आज कुठेतरी दादा चांगल्या पोस्टला येऊन ना एक महाराष्ट्रभर सेवागिरी महाराजांच्या हिंदकेसरी मैदानात म्हणजे आपला पुसेगाव हिंदकेसरी मैदानात एक नाव कमवले. तर त्याच्यात म्हणजे मानाचा वाटा म्हणजे त्यांच्या बहिणींना सुद्धा आहे. आपण त्या बहिणींचं नाव नक्कीच विचारू. कुटुंबातून सगळ्यांचाच आहे. त्यात माझी मोठी बहीण सविता सूर्यवंशी, ती मुंबईतच असते पनवेलला. दुसरी बहीण आहे गावामध्येच आहे, उषाराणी चन्ने म्हणून. आणि तिसरी बहीण आहे आशाराणी जगताप, ती नेवरी. ताई तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघत असाल तर आज तुमचं दादांनी नाव काढून दाखवलं. जशी तुम्ही हेल्प केली ती दादांच्या पडत्या काळात, तसं नाव आज दादांनी इथे दाखवून दिले का तुमची हेल्प नेहमी कायम लक्षात राहणार. तर दादांना आता आपण विचारू, दादा म्हणजे तुम्हाला या आजचं जो मैदान झाला इथलं नियोजन कमिटीचं कसं वाटलं? चांगलं होतं, त्याच्यात काय नाव ठेवासारखं नाहीच आहे, कारण की हे असं मैदान आहे तिथं कुठलं 19-20 होतच नाही, आणि कमिटी एवढी स्ट्रॉंग आहे की निर्णय एकदम घेतलेलं ते परफेक्टच असतात त्यांचे परफेक्टच असतात. दादा म्हणजे आपला आता सचिन या लक्षकडे येऊ आपण. तर लक्षाने जेव्हा म्हणजे आपला सुट्टीला पाहायला गेला तर त्याचं आजचं सुट्टी मेकर फिक्स वगैरे तिने यायला फेऱ्यानं म्हणजे तेच होते का वेगवेगळे होते? असतात. गुंडाभाऊ म्हणून आहेत आबाईची वाडी, गुंडाभाऊ तेच बघतात नियोजन बऱ्यापैकी, त्यांनाच आपण जास्त करून हे करतो. दादा तुमचं जास्तीत जास्त नियोजन कोण करतो? जास्तीत जास्त तसं बघितलं तर राजू पाटील आगा शिवनगर आणि मच्छिंद्र तरसे, डॉक्टर मच्छिंद्र तरसे ते करतात. हा ना दादा, मेन आता आपला विषय कुठे येतो, इकडे आपला ड्रायव्हर. मेन ड्रायव्हरवरती पण गेम असतो. तर ड्रायव्हर कोण होता दादा, त्यांचं पण नाव आज तुम्ही सांगा जरा.
ड्रायव्हर ड्रायव्हर बांबावडे तो आपलं म्हणजे कुठलंही मैदान असो आपला ज्या दिवशी लक्षाबाहेर पळायला निघणार आहे तर आपण जो पण पैरकरी असतो त्यांना पहिलं आपण सांगितलं जातं की ड्रायव्हर हा आमचाच बसला जाईल तरच आपला पैरा, कारण की भैयावर आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स आहे. ड्रायव्हर असा हिंदकेसरी वगैरे काय? हिंदकेसरी तो आत्ता आपल्या वडकीच्या मैदानात लक्षानंच 2 नंबर केला त्यावेळेसच झाला. वडकीच्या मैदानात लक्षाने 2 नंबर केलं तर मित्रांनो, आणि तेव्हापासून ड्रायव्हर सुद्धा म्हणजे असा हिंदकेसरी झाला आणि आता तर म्हणजे तो हिंदकेसरीच आता झाला. आपल्या बॅड म्हणजे पडत्या काळात ज्यावेळेस गाडी कोण टॉपचे ड्रायव्हर हाणत नव्हते त्यावेळेस तो आपल्यासाठी उभा राहिला आणि तेच दिवस आपण लक्षात ठेवून त्याला मोठं मैदान जरी असलं आणि बारकं जरी मैदान असलं तर त्यालाच पहिलं बोलवतो आपण. तर दादा तुम्हाला आता एक विचारतो, या बैलगाडा क्षेत्रात आले तुम्ही, या क्षेत्राने तुम्हाला एक चांगल्या गोष्टी म्हणून काय दिल्या? चांगल्या गोष्टीला म्हणजे तुमचं नाव मोठं होते आणि मेन म्हणजे अनुभव मिळतात भरपूर. चांगली माणसं काय वाईट माणसं काय भेटतात. कुणाला वाईट म्हणण्यापेक्षा आलेले दिवस चांगला आहे म्हणायचं आणि पुढं जायचं. आणि वाईट गोष्टीवाला पाठीशी टाकत राहायचं, त्याच्याशी लक्ष देत बसण्यात आपला दिवस वाया घालवायचा नाही. बरोबर आहे दादा. वाईट गोष्टी म्हणजे त्या असल्या तरी आतोनात दाबायच्या, म्हणजे जगासमोर भांडणं करण्यापेक्षा त्या आतल्यात ठेवलेली बरी. नाही ते काय भांडणं वगैरे करण्यापेक्षा आपलं म्हणजे ठीक आहे चला जाऊ द्या, काय ते मागं टाकलेलं तेवढं चांगलं आहे, भविष्यात आपलं भविष्य घडतं. दादा मग आता तुमचा काही असा पुढचं नियोजन, असं लक्षाला एखादा जोड आणावा असं? नाही सध्या तर अजून म्हणजे नाही बघितलं, नियोजन केलं, झालं तर करू. चांगला भेटला एखादा वस्तू अजून तर घेऊ. एखाद वासरू भेटलं तर घेऊ. हां वासरू चांगला असेल बघायचं चालूच आहे अजून एखादं, पण ती योग्य रीतीनं भेटलं तर एखादा अजून घेऊ. नक्कीच दादा. दादा तुम्ही म्हणजे अशी आपल्याला चांगली बाईट दिली आणि पुसेगाव हिंदकेसरी मैदानात तुमचा नंबर प्रथम क्रमांक नंबरमधून आला, तर माझ्याकडनं तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण ग्रुपला शुभेच्छा देतो. आणि ग्रुपबद्दल काय बोलाल ते? ग्रुपमध्ये म्हणजे सगळे जेवढे मेंबर आहेत ते पूर्णपणे 100 देतात म्हणून एवढी मोठी गोष्ट होती, कारण की मी कुठल्याही प्रकारचं बैलाला धरायला जात नाही किंवा छकडं उचलायला जात नाही किंवा कुठलंच काय करत नाही. मी आलो की एका साईडला बसलेलो असतो, बाकीचं नियोजन हा माझा आमचे टीम मेंबर आहेत तेच सर्व करतात. आता ग्रुपबद्दल तर बोलालच, तर ग्रुपमधील कोण कोण आहेत त्यांना पण येऊ दे ना पुढे, कारण मेन संघर्ष असतो ते पूर्ण नंदीचा जो सांभाळ करतो त्या ग्रुपचा असतो. आता 2-3 नावं मेन तर मी अजूनपर्यंत मैदानात असे बघितलेत, मैदानात जी मुलं येतात ती तर म्हणजे त्याच्या नंदीच्या मागे कष्ट करतात, पण पल्याड सुद्धा असतात, ती काही पडद्याच्या आडमध्ये म्हणजे कसं आहे सुट्टी मेकर ड्रायव्हर म्हणजे समोर धरणारा हे सगळ्यांचा मोठा रोल असतो आणि ते मोठा रोल त्यांनी करतात म्हणून ही गोष्ट घडते. नाही पल्याड म्हणजे काही जे हेल्प करणारे असतात ते नोकरी निमित्त येऊ शकत नाही, अशी पण असतात ना? नाही असतात ना, कुणाला म्हणजे एखाद्याला पायऱ्यानिमित्त आपण फोन करत असतो, कुणाचं काय संबंध असतात ते करतात हेल्प. तर दादा म्हणजे आपला यो नंदी आहे याचा म्हणजे असं पब्लिकला जास्त बोलतो का मधून जास्त बोलतो? नाही तसं काय नाही कुठलंही. आता गटाला सुद्धा मिडियमच गाड्या म्हणजे कमीच होत्या गाड्या, तरी पण पब्लिकनंच पळाला. सेमीला सुद्धा 9 पळत होत्या गाड्या, 9 नंबरला गाडी वाईज थोडी बाहेर निघाली, 8 पब्लिकनंच पळाला. तसं काय नाही, कुठेही पळतो तो, कुठेही बोलतो. चला दादा, आता तुमच्या जो पुढचं नियोजन होईल त्याच्यासाठी माझ्याकडनं बेस्ट ऑफ लक ना. असंच आपण मैदानात भेटत राहू ना. तुमचं सुद्धा असं आमच्यावरती खूप प्रेम राहू दे, आशीर्वाद राहू दे ना. महादेवांचं पण राहू दे, सेवागिरी महाराजांचं पण राहू दे ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं पण राहू दे. चला, जय शिवराय मित्रांनो.